काय काकासाहेब, आजकाल दर्शन दुर्मिळ झालंय तुमचं. काय भानगड? का गरज संपली आमची? अशी कशी संपल? या घरात तूच एक माझी पाठ राखीन. हो, पाठ राखीन मी आहे का तुम्ही आहे? तसं ना हो. बरोबर. आम्ही बोलवलं की लगेच यायचं. एवढा उशीर का झाला यायला? म्हणजे चुकलंच माझं. एका कामात अडकलो होतो. कसलं काम? असंच काहीतरी बसल्या बसल्या कंटाळा येतो ना, म्हणून आपलं इकडं तिकडं हे. तुमचं इकडं तिकडं चांगलं कळलंय हा आम्हासनी. पुतण्याला चांगला बिझनेस उभा करून द्यायलाय की तुम्ही. जमल तेवढी मदत करतोय. सूरज आपलाय ना हो? आपला नाही, आमचा नवरा आहे तो. आम्हासनी न विचारता त्याला मदत करायला कुणी सांगितलं होतं? अहो मी आपलं म्हणून. आपला नाही, आमचा. काकासाहेब, अहो एवढी कसली मदत करायला असा? आम्हासनी बी कळू दे की जरा. सुनबाई, ते मी काय लावलंय हो? या घरात कुणाच्या जीवावर टिकलायचा माहिती आहे ना? का देऊ हाकलून? आत्ताच्या आत्ता खरं काय ते सांगा. आयच्यान सांगतो सुनबाई, 200ला मिळणारी कोंबडी तिथं पुण्या मुंबईला 300ला विकायची. आणि मग दुबई शेअर मार्केट कोसळलं असं सांगून, म्हणजे सूरजला गंडवून एका कोंबडी मागे 100 रुपयाचा फायदा मिळवायचा. हा, म्हणजे सूरजला त्याचं 200ला 200 द्यायचं. चुकलंच माझं. पुन्हा अशी चूक करणार नाही. एकदा माफ कर. माझी चूक पदरात घे सुनबाई. काही चुकलेलं नाही तुमचं. उलट बरोबर करतायसा तुम्ही. म्हणजे आता सूरजला सांगा, दुबईला जाणारं विमान दरीत कोसळलं म्हणावं. समद्या कोंबड्या मेला, 1 रुपया बी गावला नाही. अगं असं कसं सांगू? नवरा आहे तुझा तो, त्याला कसं डबऱ्यात घालू? तो धाकला म्हणून जन्माला आला का नाही, तवाच डबऱ्यात गेला होता. तुम्ही अजून काय घालणार आहे? डबऱ्यात तर राणा भाऊजी आणि ती मास्तरीनच जाणार. येतंय का? ध्यानात येतंय? थोडं थोडं यायला लागलंय ध्यानात माझ्या. किती पैसे उकळल्यात? ते डिपॉझिटचं 50,000, इंग्रजीच्या परीक्षेच्या नावाखाली 5, असं टोटल 50,000, 55,000. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
काकू पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.